मित्रांनो नमस्कार. हार्ट टू हार्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जवळजवळ 60 पेक्षा जास्त दिवस झाले मी आणि मीनल तुमच्याशी गप्पा मारत आलेलो आहे. काय केलं आपण, म्हणजे सुरुवातीच्या काळाला आपण कशासाठी एकत्र आलो. आम्ही क्लिअर होतो ज्यावेळेस ही सगळी करोना सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला आम्ही क्लिअर होतो की आता आपल्या परिवारातले लोक अतिशय शॉकमध्ये असणार आहेत, स्ट्रेस्ड असणार आहेत आणि आपल्याला त्यांची मदत करायला पाहिजे. म्हणून ऑफिशियली लॉकडाऊन अनाऊन्स करण्याआधीपासून आम्ही तुमच्या भेटीला यायला लागलो. आयडिया एकच होती की तुम्हाला एक प्रकारचा धीर द्यायचा, तुमच्याशी बोलायचं, तुमची जी काय मानसिकता असेल, जो स्ट्रेस असेल, जो दबाव असेल, जो तणाव असेल, त्यातून तुम्हाला जितकं बाहेर काढता येईल तेवढं काढायचं आणि ह्या परिस्थितीला फेस करण्याचं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण करायचं. दॅट वॉज द आयडिया. म्हणून मी तुमच्याशी काही गप्पा मारायला लागलो, काही मेडिटेशन्समधून आपण गेलो. मीनल तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी टॅपिंग करून घ्यायला लागली आणि ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही सगळे बऱ्यापैकी स्थिरावलात आणि यू स्टार्टेड लुकिंग फॉरवर्ड फॉर दीज सेशन्स. आपला परिवार देखील वाढत गेला, अनेक लोकांच्या पर्यंत हे सगळे व्हिडिओज पोचले, लोकांनाही त्याचा फायदा व्हायला लागला आणि मग आम्हालाही आनंद झाला की ज्या पर्पजने आपण हे सगळं करत होतो तो पर्पज बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सर्व झालेला आहे. आता जवळजवळ 2 महिने होत आले. तो जो इनिशियल शॉक होता तो बऱ्यापैकी आपण अब्झॉर्व केला आणि आय थिंक नाव वी आर मोर ऑर लेस सेटल्ड. याची पण आपल्याला सवय झाली. मग आत्ता आपल्याला काय करायचं आहे, किंवा हे जे आम्ही तुमच्याशी बोलायला येतोय, काय येतोय आत्ता, व्हॉट इज द रिझन. तर मला असं वाटतंय की अशा काही गोष्टी, म्हणजे विशेषतः माझ्या जीवनामध्ये इतक्या वर्षांमध्ये ज्या मी बघितल्या, ज्या अनुभवल्या आणि ज्यांनी माझं आयुष्य बदललं, मला असं वाटतं की ह्या आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला देखील त्यातल्या काही जर कळल्या आणि पचल्या, नुसत्या कळल्या नाही, जर पचल्या, तर मे बी यू विल बी मच freer than what you are now. मी नेहमी हा प्रश्न विचारतो की आपला जगण्याचा पर्पज काय, काय पर्पज. हा प्रश्न मी जर आत्ता तुम्हाला विचारला तर मोस्ट ऑफ द टाइम मला उत्तर काय मिळतं की आमचा जगण्याचा पर्पज आनंद आहे, हॅपीनेस आहे. ओके 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 फाईन, सही आहे. सगळ्यांचा जगण्याचा पर्पज शेवटी आनंदच आहे. पण मला असं वाटतंय, मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मला असं वाटतंय की आनंद आहे, आनंदाच्या आधी काहीतरी आहे. इनफॅक्ट तो आनंदाचाच एक भाग आहे आणि तो आहे स्वास्थ्य. म्हणजे आपल्या जगण्याचा जो पर्पज आहे तो मला विचाराल तर स्वास्थ्य आहे, स्वस्थ असणं. आता स्वस्थ असणं म्हणजे काय याच्या तपशिलामध्ये मी जात नाही, पण स्वस्थ असणं म्हणजे आत्ताच्या आपल्या डिस्कशन पुरतं टू बी ॲट पीस विथ अवरसेल्स, फिजिकली, इमोशनली, मेंटली अँड स्पिरिच्युअली. ओके, मी नेहमी शब्द वापरतो हा कुठला, सुकून.
आपल्या सगळ्यांचा बेसिक पर्पज हा आहे टू बी इन सुकून. बरोबर आहे ना? मग हा सुकून आपल्याला हवा आहे आज जीवनामध्ये, आज देखील हवा आहे. या सगळ्या ट्रबलिंग टाइम्समध्ये आपल्याला देखील आज सुकून हवा आहे. आनंद तर हवा आहेच, पण आत्ता आनंदापेक्षाही गरज आहे एका स्वास्थ्याची. माझ्या जीवनाकडे ज्यावेळेस मी मागे वळून बघतो त्यावेळेस मला असं वाटतंय की माझ्या ट्रबल टाइम्समध्ये ज्यावेळेस मी पूर्णपणे अपयशाच्या गर्तेमध्ये रुतलो होतो त्यावेळेस मला यश तर हवं होतंच, पण त्याआधी एक सुकून हवा होता. आणि माझा तो जो काय खडतर प्रवास सुरू झाला त्यामध्ये मला ज्या ज्या काही गोष्टी मिळाल्या सुकून मिळण्यासाठी, त्या तुमच्याशी शेअर मी करत आलेलो आहेच. मागच्या दोन्ही सेशन्समध्ये, आपल्या संडे सत्संगमध्ये मी तुमच्याशी हे शेअर करत आलेलोच आहे. पण आज मला त्याच विषयांमध्ये किंवा त्याच विषयांबद्दल थोडंसं तपशिलामध्ये बोलायचं. कारण बरेच लोकांनी मला मेल केले, बरेच लोकांनी मला मेसेजेस केले की एक्स गोष्ट आम्हाला अजून झेपलेली नाहीये. कुठली ठाऊक आहे? ती आहे डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. बेसिकली मला असं वाटतंय की जी व्यक्ती त्या अटॅचमेंट मधून डिटॅच होऊ शकते ती ऑटोमॅटिकली सुकूनच्या, स्वास्थ्याच्या अवस्थेमध्ये जाते. नाउ डू यू वॉन्ट दॅट? कारण प्रत्येकाला त्याची व्हॅल्यूच माहित नसते. म्हणजे टू बी फ्री याची व्हॅल्यूच माहिती नसते. कारण लहानपणापासून ह्या सगळ्या अशा विचित्र कॉम्बिनेशनमध्ये आपण जगत असतो. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना फ्रेंच कैद्यांची? फ्रेंच क्रांतीच्या काळामध्ये फ्रान्समध्ये अनेक कैदी त्या अंडरग्राऊंड डंजन्समध्ये, बंकर्समध्ये ठेवले गेले होते. आणि ज्यावेळेस रेव्होल्युशन झालं आणि राजा पायउतार झाला त्यानंतर ह्या कैद्यांना सोडण्यात आलं. त्यातले अनेक लोक अनेक वर्ष तिथं होते आणि सोडल्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले, बाहेरचा प्रकाश बघितला, बाहेरचं सगळं बघितल्यानंतर ते गुदमरायला लागले. कारण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही लोक 25 वर्ष त्यांनी उजेड देखील बघितला नव्हता. आणि इव्हेंच्युअली त्यांना त्या अंधार कोठडीची सवय झाली होती. ज्यावेळेस ह्या लोकांना फ्री केलं त्यावेळेस तो फ्रीडम त्यांना झेपलाच नाही. ते त्या जे कोण होते ऑफिसर्स त्यांना जाऊन म्हणायला लागले की आम्हाला हे झेपत नाहीये, आम्हाला पुन्हा त्या काळ कोठडीमध्ये टाका. सही आहे. असंच आहे आपलं देखील. प्लॅटो नावाच्या फिलॉसॉफरनी याच विषयी एक अतिशय सुंदर गोष्ट लिहिलेली आहे, ज्या गोष्टीचं नाव आहे द केव. ती आता गोष्ट सांगत बसत नाही, कारण मुद्दा तुम्हाला मी सांगितला की कधी कधी ह्या काय म्हणूया त्याला तुरुंगवासाला, मानसिक तुरुंगवासाला आपण इतके सवयीचे होतो की फ्रीडम म्हणजे काय आपल्याला माहितीच नसतं. पण मित्रांनो, अंततः फ्रीडम इज व्हॉट आवर सोल सीक्स फॉर, बिकॉज आवर सोल इज फ्री. सो आज मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे ह्याविषयी की व्हॉट इज डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. काही लोकांना कळतच नाही. मागच्या वेळेला देखील मी ह्याच्यावर बोललो होतो, पण मला असं वाटलं की तो असा अर्धवट नाही विषय राहायला पाहिजे. आय विल ट्राय टू एक्सप्लेन इट ॲज डीपली ॲज पॉसिबल. मग डिटॅचमेंट इन अटॅचमेंट समजायला आपल्याला आधी अटॅचमेंट म्हणजे काय समजलं पाहिजे. कारण मी नॉर्मल अटॅचमेंट बद्दल बोलत नाही.
एखाद्या आईला आपल्या मुलांच्या विषयी अटॅचमेंट नॉर्मल अटॅचमेंट आहे. एखाद्या पत्नीला आपल्या नवऱ्याविषयी असणारी अटॅचमेंट नॅचरल अटॅचमेंट आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या एका पेटबद्दल असलेली अटॅचमेंट नॅचरल आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट काइंड ऑफ अटॅचमेंट. आय एम टॉकिंग अबाउट काय म्हणूया त्याला, आसक्ती. ती अटॅचमेंट ज्यावेळेस ओव्हर होते, ज्यावेळेस आपण गरजेपेक्षा जास्त एखाद्या गोष्टीला अटॅच होतो, त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली कन्फाईन होतो, अडकले जातो. काय म्हणूया त्याला, असं तुरुंगवासात जातो. आर यू विथ मी, आर यू अंडरस्टँडिंग? सो लक्षात घ्या, ही अति अटॅचमेंट अनेक लोकांना अनेक गोष्टींविषयी असते. मेजॉरिटी लोकांना रिलेशनशिप्समध्ये असते, की एखाद्या व्यक्तीबद्दलची अटॅचमेंट इतकी ओव्हर होते की त्यांचं सगळं आयुष्य त्या व्यक्तीमध्ये इतकं गुंतलं जातं की दॅट पर्सन टेक्स ओव्हर. आणि ही अटॅचमेंट सगळ्यात डेंजरस अटॅचमेंट आहे. कारण मग आपला रिमोट कंट्रोल जो आहे ना, तो पूर्णपणे त्या व्यक्तींच्या हातात जातो. त्या व्यक्ती जर ओके मूडमध्ये असल्या तर आपण ओके मूडमध्ये, त्या व्यक्ती जरा जरी त्यांचं काही हल्लं तरी आपण गेलो, सगळे आपली हवा गेली. आपलं सगळं जीवन त्यांच्या ताब्यात असतं. आपण देतो ते, कारण आपण गरजेपेक्षा जास्त अटॅच्ड असतो. म्हणजे कितीतरी लोकांच्या मी कथा ऐकतोय, म्हणजे कितीतरी लोकांना एखाद्या व्यक्तीमध्ये इतकी अटॅचमेंट असते. आणि त्यालाही तुमच्यामध्ये असेल तर एक वेळ ठीक आहे, मी त्यालाही काय मान्यता देत नाही. एक वेळ मी म्हणतो ठीक आहे, पण अनेक वेळा असतं की त्याला काही किंमत नसते किंवा तिला काही किंमत नसते, आणि तुम्ही मात्र यू आर हेड ओव्हर हील्स ड्राउंड इन दॅट इंडिव्हिज्युअल. कितीतरी लोक सांगतात आम्हाला की आम्हाला आमच्या जीवनामध्ये ती व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे. अनेक वेळा त्या व्यक्तीचा नवरा असतो, बायको असते, पोरं असते, ओके, त्याचं चालू असतं. पण ह्या व्यक्तीमध्ये इतकी एक पॉझिटिव्ह काय म्हणूया इमोशन निर्माण होतं, ती इतकी भावनिक स्तरावरती त्याला किंवा तिला चिकटते की त्याला असं वाटायला लागतं की हा किंवा ही माझ्या आयुष्यात आल्याशिवाय माझं आयुष्य पुढेच सरकणार नाही. म्हणजे माझ्या आयुष्याची पूर्ण किल्ली आपण अशा व्यक्तींच्या ताब्यात देतो. त्यांना ते नकोही असतं, त्यांना फ्रीडम हवा असतो आपल्यापासून, पण आपण तो फ्रीडम द्यायला तयार नसतो. एवढे आपण पजेस्ड असतो. पजेस्ड हा करेक्ट शब्द आहे, पजेस्ड असतो. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये ही एवढ्या मोठ्या मिझरीचं कारण आहे की त्यांना कुठल्या तरी व्यक्तीमध्ये इतकी गुंतवणूक करायची असते की त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य जातंय त्यामध्ये, याची त्यांना जाणीवही नसते, तमाही नसते. आणि त्यांना असं वाटत असतं की ती व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपण सुखी होऊ. मला एक गोष्ट आठवली याच्यावरून, म्हणजे याच्याशी रिलेटेड आहे म्हणून सांगतो की एक कोणतरी मंत्री असतात आणि एका ठिकाणी येतात आणि तिथं काहीतरी एक मोठा कार्यक्रम असतो एका जेलमध्ये. तर तिथं ते व्हॉट एव्हर झेंडावंदन वगैरे, आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते जेलमध्ये आत बघायला म्हणून घेऊन जातात. अशा सेल्स असतात आणि एका पहिल्या सेलमध्ये एक माणूस असतो
आणि तो सगळे त्याच्या अंगावरचे कपडे फाडत असतो, केस ओढत असतो, ओरडत असतो, दंगा करत असतो आणि असा काय म्हणतात त्याला बेकाबू झालेला असतो. मंत्री बघतात, मंत्र्यांना अतिशय वाईट वाटतं. मंत्री त्या जेलरला विचारतात की अरे हे कोण आहेत, काय झालं याला? तो म्हणतो काय नाही की या माणसाची एक शोकांतिका आहे. ही या माणसाचं एका व्यक्तीवर प्रेम होतं आणि नाही त्यांचं जुळू शकलं. त्या व्यक्तीचं दुसरीकडे कुठेतरी लग्न झालं आणि जेव्हापासून ही गोष्ट झाली त्यावेळेसपासून ह्याची ही अवस्था झाली. ह्याला ती व्यक्ती सोडल्यास दुसरं काही दिसत नाही, दुसरं काही सुचत नाही आणि ती मिळाली नाही ह्या दुःखात हा गेले कित्येक वर्ष या अवस्थेमध्ये आहे साहेब. मंत्री बघतात, मंत्र्यांना इतकं वाईट वाटतं, म्हणतं ठीक आहे. पुढे जातात, आणखीन काही कैदी बघतात आणि आणखीन एका सेलमध्ये बघतात तर एक्झॅक्टली त्या पहिल्या कैद्यासारख्याच अवस्थेमध्ये तो कैदी असतो. तो आपले केस ओढत असतो, आपले कपडे फाडत असतो, रडत असतो, ओरडत असतो, बोंबलत असतो, शिव्या देत असतो, सगळं काही करत असतो. आणि मंत्री म्हणतात तरी हा किती आयडेंटिकल आहे, ह्याचा काय प्रॉब्लेम आहे? जेलर त्या मंत्र्यांना सांगतो की सर, ज्या व्यक्तीशी त्याचं लग्न होऊ शकलं नाही ना, तिचं ह्याच्याशी लग्न झालं आणि म्हणून ह्याची ही अवस्था आहे. सो जे आपण इमॅजिन करतो की ही एखादी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर माझं सगळं आयुष्य आनंदी आणि सुखी होणार आहे, वी डोंट नो, वी रिअली डोंट नो. ती आपली एक काल्पनिक फॅन्टसी असते, रियालिटी इज समथिंग एल्स. पण आपण ते मानायला तयार होत नाही. आणि म्हणून जे लोक हे रिलेशन्समध्ये एवढे असे पॉझिटिव्ह असतात ना एखाद्या व्यक्तीबद्दल, काही लोकांचं प्रेम इतकं ओतू जात असतं की ती समोरची व्यक्ती त्यांच्या त्या प्रेमामुळे गुरफटून जाते. अरे बाबा नको, तुझं प्रेम नको, इतका ओव्हरडोस होतो, प्रेमाचा ओव्हरडोस. करेक्ट, हा शब्द करेक्ट आहे, प्रेमाचा ओव्हरडोस. हे जे अटॅच्ड असतात ना लोक, हे प्रेमाच्या ओव्हरडोसमध्ये असतात. सो जे लोक असे असतात तसेच राहतात, कारण मुक्त होत नाही. त्यांना कळत नाही की त्यांचा जो आनंद आहे ना तो त्यांच्यात आहे, कुठल्याही वस्तूमध्ये नाही आहे. कारण वस्तूमधला आनंद तात्कालिक असतो, काही काळासाठी असतो. ती वस्तू जशी जुनी व्हायला लागते तसा तो आनंद कमी 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 व्हायला लागतो. बघा ना, तुम्हीच कल्पना करा की एखादी गाडी तुम्हाला घ्यायची आहे, तर तुम्ही म्हणजे ती घेईपर्यंत असे एक्सायटेड असता की मला ही गाडी घ्यायची आहे, ही गाडी घ्यायची आहे. इतकी सगळी तुम्ही असे सगळे घर प्रॉब्ली एक्सायटेड असतं. मग ती गाडी आणता तुम्ही, मग त्या दिवशी सगळं सेलिब्रेशन असतं, पार्टी देतात की लोक म्हणतात अरे नया गाडी लिया तो पार्टी देतो, पार्टी होते, सगळं होतं. 1 दिवस जातो, 2 दिवस होतो, 15 दिवस जातात, महिना जातो, 6 महिने जातात. डू यू स्टिल हॅव द सेम एक्साइटमेंट अबाउट द कार? नो. वर्ष निघून गेल्यानंतर तुम्हाला त्या गाडीमधलं जे नाविन्य आहे, जे त्या गाडीनं तुम्हाला दिलेलं असतं, गाडी हे उदाहरण आहे, इट कुड बी एनिथिंग ऑब्जेक्टिव्ह, कमी होतं. सो नो ऑब्जेक्टिव्ह कुठलीही गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नाही जोपर्यंत आपण आनंदी नसतो. आणि मग सगळं अध्यात्म काय? तो अध्यात्म ती जी आतली सच्चिदानंद अवस्था आहे त्याला स्पर्श करण्याचा आहे. ज्या व्यक्तीला तो सच्चिदानंद जाणवतो, अनुभवता येतो, मग त्याची जी इंटेन्सिटी असते ती इतकी लास्टिंग असते, पेरिनियल असते, न संपणारी असते की मग ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा जीव अडकत नाही. याचा अर्थ तो विरक्त होतो असं नाही, याचा अर्थ तो गाडी घेत नाही असं नाही, याचा अर्थ तो एखादी प्रॉपर्टी घेत नाही असं नाही, एखादा बंगला घेत नाही असं नाही, किंवा एखादा छान कपडे घेत नाही असं नाही.
he will do that also, but that doesn't become his focus of living. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह गोष्टी या त्याच्या जीवनाच्या फोकस नाही होत. कळतंय का? म्हणून जे लोक ह्या ऑब्सेशन पासून मुक्त होतात, डिटॅच होतात, याचा अर्थ सोडून द्यायचा आहे काय? नो, सोडून द्यायचं नाहीये. त्याला आपला ताबा घेऊ द्यायचं नाहीये. मित्रांनो, कितीतरी लोक एखाद्या आयडिओलॉजीने एवढे पछाडतात, एखादी आयडिओलॉजी, एखादी वस्तू, एखादा धर्म, एखादा रंग. मी कालच कुठेतरी बघत होतो न्यूजमध्ये की काही लोक भाजी घेऊन चालले होते एका रंगाची पिशवी घेऊन. तर एका ग्रुपने त्यांना थांबवलं आणि त्यांच्या सगळ्या पिशव्या काढून घेऊन रस्त्यावरती फेकल्या. का? कारण त्या एका विशिष्ट रंगाच्या होत्या. अरे, व्हॉट इज दिस? किती चिकटला आहात तुम्ही एखाद्या आयडिओलॉजीला. यू आर नॉट फ्री. तुम्ही बांधले गेलेले आहात, आणि जोपर्यंत तुम्ही या गोष्टींनी बांधले गेलेले आहात तोपर्यंत तुमची मुक्ती नाही. मित्रांनो, एक गमतीशीर मला गोष्ट आठवली, इंटरेस्टिंग आहे. साल 1980 मी एक मराठी चित्रपटामध्ये काम करत होतो. त्या चित्रपटाचं नाव होतं माफीचा साक्षीदार. तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. जोशी अभ्यंकर खून खटला जो पुण्यात झाला ना, त्याच्यावरती ते पिक्चर बेतलेलं होतं. जक्कलची प्रमुख भूमिका केली होती नाना पाटेकर नावाच्या नटाने. मग बाकीचे, मी शांताराम जगताप या कॅरेक्टर केला होता. बाकीचे सगळे बरेच ॲक्टर्स होते ज्यांनी वेगवेगळे ते जे काही खुनी असतात त्यांचे रोल्स केले होते. आम्ही शूटिंग करत होतो आणि इन्सिडेंटली आम्ही कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होतो. एक दिवशी माझ्याकडे एक मोटरसायकल होती, 1957 मॉडेलची ट्रायम्फ नावाची मोटरसायकल होती, 500cc, मेड इन इंग्लंड. आता त्या मोटरसायकलमध्ये माझा एवढा जीव होता की ती माझं एक प्राइज पोझिशन होतं. आणि मला आठवतंय, मी त्या जयप्रभा स्टुडिओच्या गेटमध्ये एंटर केलं आणि नाना पाटेकरने मला थांबवलं. मला म्हणाला, मला फेरी मारायची आहे, गाडीवरून या. चांगली देखणीच होती गाडी. तर नाना मला म्हणाला की उठ उठ उठ, मला फेरी मारायची. आता त्या गाडीविषयीचं माझं अटॅचमेंट इतकी होती की मी नानाला म्हटलं, नाही, मला कोणीही माझ्या गाडीला हात लावलेला आवडत नाही. नाना म्हणाला, काय यार, एवढा काय भाव खातोस? एक चक्कर मारून येतो ना, असं काय तुझ्या गाडीला सोनं लागलंय? मी म्हटलं, सोनं लागू दे नाहीतर हिरे लागू देत नाना पाटेकर, मी माझी गाडी तुम्हाला देणार नाही. नाना माझ्यावरती चिडला. मी चिडलो आणि काहीतरी बडबडत निघून गेला. मी जाऊन कुठेतरी माझी होती तिथं मोटरसायकल लावली. मला असं वाटलं की तिथं विषय संपला होता. पण मित्रांनो, तिथं विषय संपला नव्हता. नानाला कदाचित ह्या गोष्टीचा इतका राग आला की त्याच्या पुढचे अनेक प्रसंगांना, म्हणजे किंवा माझ्यावरती आलेल्या प्रसंगांना मला कळत होतं की, किंवा मला जाणवत होतं की ह्याच्या मागे नानाचा राग आहे. नानाच्यात आणि माझ्यात एका छोट्याशा गोष्टीमुळे वितुष्ट आलं, जे पुढं कधीच भरून निघालं नाही. कधीच भरून निघालं नाही. इतकी वर्ष, 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. कारण काय होतं, माझी त्या एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये असलेली ओव्हर अटॅचमेंट. आता असं म्हणूया की त्यावेळेला लहान होतो. लहान कसला, आय वॉज अ 23 year old हॉर्स. मी काय लहान नव्हतो, म्हणजे हे न कळलं इतका लहान नव्हतो, पण कळलं नाही मला. पण नुसता 20-23 वर्षाचा विषय नाही आहे. काही लोकांना 50-60 वर्षाचे झाले तरी त्यांना ह्या अटॅचमेंट मधून बाहेरच पडता येत नाही.
आणि मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही या अटॅचमेंटमधून बाहेर पडू शकत नाही ना, ह्या चिकटपणातून, ह्या इमोशनल चिकटपणातून जोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही एक फुलफिलिंग, समृद्ध आयुष्य जगू शकत नाही. कारण सर्वसाधारण माणसाला असं वाटतं की मला पैसे 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 पाहिजेत. हा, पैसे म्हटल्यानंतर मला आठवलं की काही लोक त्या पैशाला इतके चिकटलेले असतात की त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त पैसे मिळवण्याकडे असतं. त्यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. द होल फोकस इज ऑन मेकिंग मनी. जपानमध्ये असं म्हणतात की एक 20-25 वर्षापूर्वी लोकांना असं लक्षात आलं की सर्वसाधारण जे CEO वगैरे या पोझिशनला लोक होते ना, त्यांना असं लक्षात आलं की द ॲव्हरेज एज इन जपान ऑफ एन हार्ट अटॅक वॉज 40 to 45. हे जे लोक ह्या पोझिशनला होते ना, CEOs किंवा व्हॉट एव्हर, ह्या लोकांच्या लाईफस्टाईलमुळे ते इतके स्ट्रेस्ड होत होते, परिणामी ते हार्ट अटॅक सारख्या आजाराला, विकाराला बळी पडत होते. आणि मग त्यातल्या काही लोकांनी असं ठरवलं की लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन ऑल दीज थिंग्स. त्यांनी त्या नोकऱ्या सोडल्या. त्यांनी त्यांना कम्फर्ट देतील अशी नोकरी किंवा असा व्यवसाय निवडला ज्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम मिळेल, त्यांना आनंद मिळेल, त्यांना फॅमिली बरोबर राहता येईल, त्यांच्या ज्या काय हॉबीज असतील त्या परस्यू करता येईल, असं त्यांनी निवडलं आणि रिलेटिव्हली कमी पैशाच्या व्यवसाय किंवा नोकऱ्या निवडल्या. अँड दे बिकेम मोर हॅपी. सो मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की कधी कधी आपल्याला हे कोणी सांगत नाही, कारण आपण बघतो की आजूबाजूला सारी दुनिया भाग रही है. कहां भाग रहे हो, कहां भाग रहे हो. ही मुलांना घालतात ना शाळेत, अरे अगदी त्या नर्सरी पासून फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये त्या मुलांना थोडे मार्क कमी पडले की आया, म्हणजे त्यांच्या आया, मदर्स और फादर्स मे बी बिकम सो अनकम्फर्टेबल. अरे कुठल्या रेसमध्ये उतरवायचं आहे त्या मुलाला तुम्हाला? Where do you want to make that child go? The amount of tuitions and the amount of all these things, they are stressed. By the time they become 18 or 20, they are already, त्यांचं सगळं लहानपण तर नासवून टाकलेलंच असतं आपण. त्यांना बिचारांना काहीच माहित नसतं. आई बापांचा अट्टहास असतो, याने अव्वल आलं पाहिजे. अरे तो नाही आहे अव्वल, त्याला नसेल तर एखाद्याची गती नाही आहे, नसेल तर, पण ते नको असतं. मला कालच कुठेतरी कळलं की आईबाप कोणतरी डॉक्टर्स आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलाला का मुलीला डॉक्टर बनवायचं आहे आणि त्या मुलीला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तिला काहीतरी वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. ते म्हणतात ते डिस्टर्ब झालेले आहेत. दे डोंट नो व्हॉट टू डू. दे आर सिकिंग फॉर हेल्प. मदत करा, आमच्या मुलीला काहीतरी वेगळंच वाटायला लागलेलं आहे, तिला वेगळं काहीतरी करायचं आहे. आम्ही तर डॉक्टर्स आहे, आम्ही तर एस्टॅब्लिश डॉक्टर्स आहे, आमचं मग हे सगळं कोण बघणार? अरे कोण बघणार म्हणून तुम्हाला त्या सगळ्या व्यक्तीची जी काय आयडेंटिटी आहे, जी काय पर्सनॅलिटी आहे, ती तुम्हाला नासवून टाकायची. पण दुनिया भाग रही आहे आणि या सगळ्या दुनियामध्ये आपण आहोत. आपण पण त्यांच्याबरोबर पळायला लागलोय. सो वी डोंट नो व्हॉट टू डू. म्हणून हे सांगायचं प्रयोजन आहे. कदाचित हे ऐकल्यानंतर काही लोकांचे डोळे उघडतील. मित्रांनो, एखादा सिनेमा एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतो. मला आठवतं की एक मुलगा असाच भरकटलेला, संबंधितांचा होता, त्याला काय करायचं कळत नव्हतं. ही वॉज लॉस्ट. हे करू का ते करू का ते करू. आईबाप पण काळजीत की काय करायचं बाबा ह्याचं. आणि त्यांनी ते
कुठला तरी चित्रपट बघितला, ऋतिक रोशन ज्यामध्ये मिलिटरीमध्ये जातो वगैरे, तो पिक्चर त्याच्यावरती इतका परिणाम करून गेला की तो पिक्चर बघितल्यानंतर तो म्हणाला की मी मिलिटरीत जाणार. आणि फायनली त्या मिलिटरीच्या सगळ्या परीक्षा त्यांनी दिल्या, मिलिटरीत गेला, आज तो कर्नल आहे. पण सांगायचा मुद्दा काय की एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, एखादी घटना, एखादं वाक्य माणसाचं आयुष्य बदलू शकतं. माझं आयुष्य देखील एका अशाच गोष्टीने बदललं. ती गोष्ट याआधी बरेच वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण कधी जमलं नाही. आज सांगतो. फार काय मोठी गोष्ट नाही आहे, पण ज्या गोष्टीने मला विचार करायला लावला आणि माझ्या आयुष्याने एक टर्न घेतला, ती गोष्ट आहे. गोष्ट काय, जॅपनीज बॅकग्राऊंड मधली ही गोष्ट आहे. ठीक आहे, असू दे. गोष्ट काय की जपानमधल्या एका खेड्यामध्ये एका डोंगरावरती एक झेन मॉन्क, झेन साधू राहत असतो. आणि तो अतिशय प्रतिष्ठित असतो. सगळं गाव त्याला रिस्पेक्ट करत असतं, एक मान असतो, त्याला प्रतिष्ठा असते. आणि एक दिवशी काय होतं, हा जो मुखिया आहे गावाचा, त्याच्या मुलीला दिवस गेलेत असं त्याची बायको त्याला सांगते. एकदम चक्रावतो आणि तो मुलीला घेऊन एका खोलीत बंद करतो आणि तिला म्हणतो की हे काय प्रकार आहे, मी गावचा मुखिया आहे, तुझ्याकडून हे अपेक्षित नाहीये, हे काय केलंस, कोण आहे याचा बाप सांग. आता ती मुलगी एवढी घाबरते की ती म्हणते की जर माझ्या त्या सो कॉल्ड माझा जो मित्र आहे त्याचं नाव जर सांगितलं तर माझा बाप तर त्याला 15 मिनिटात मारून टाकेल. आणि तिला कळत नाही आणि त्या सगळ्या टेन्शनमध्ये, फ्रेंझीमध्ये ती त्या झेन मॉन्कचं नाव सांगते की ते या बाळाचे वडील आहेत. मुखिया आहे शॉक्ड. अरे झेन गुरु. तो म्हणतो की अरे खोटं बोलू नकोस, तो एवढा रिस्पेक्टेड माणूस आहे. ती म्हणते की तुम्ही मला विचारलंय, मी तुम्हाला सांगितलंय, विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. भयंकर संतापतो हा मुखिया. गावच्या लोकांना सगळ्यांना गोळा करतो आणि त्या डोंगरावर जातो. झेन गुरु बसलेला असतो. तो म्हणतो काय रे हरामखोरा, म्हणजे गुरु बिरू असला कोणतरी तू स्वतःला दाखवतोस, पोज करतोस आणि असलं नीच कृत्य करतोस. तो म्हणतो काय झालं, काय झालं. तो म्हणतो एवढं सगळं करून काय झालं विचारतोस. ते काय झालं सांग तरी मला. तो म्हणतो ठीक आहे, नाटकच करायचं आहे तर सांगतो. माझ्या मुलीला होणाऱ्या बाळाचा तू बाप आहेस. म्हणतो मुलीने सांगितलं. तो म्हणतो घेऊन या मुलीला. मुलगी असतेच तिथं, तिला समोर आणतो. काय बाळ म्हणतो, काय आहे. नाही ना म्हणते, काय मी सांगितलं ना की माझ्या गर्भामध्ये जे पोटामध्ये जो गर्भ वाढायला लागलाय तुमचा आहे. हो इज दॅट सो. म्हणतो ठीक आहे. मग काय तुमचं म्हणणं काय, काय म्हणणं काय म्हणतोय मुखिया. लग्न कर माझ्या मुलीशी. इज दॅट सो. ओके म्हणतो ठीक आहे, तसं असेल तर करतो लग्न. लग्न लावतात. ती राहायला लागते त्या झेन मॉन्क बरोबर त्याच्या घरात तिथं डोंगरावर. काही दिवसामध्ये मूल होत आणि ते मूल आता हा स्वतःचं मूल असल्यासारखं त्या मुलाला वाढवायला लागलाय. सगळं त्याची अंघोळ बांघोळ जे काय असते ते सगळं बापासारखं करतं. आणि दिवस जातात, ते मूल मोठं व्हायला लागले आणि ही मुलगी मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ व्हायला लागली. कारण एकतर ती तिच्या मित्राला भेटतच असते या सगळ्या प्रोसेसमध्ये, पण तिला ह्या झेन मॉन्क बरोबर राहायचा आता त्रास होत असतो. कारण तिला त्याच्याबरोबर राहायचं असतं. किती दिवस ह्याच्याबरोबर राहणार, हे खोटं झालं, पचलं, ओके आता विषय संपलेला आहे. पण आता तिला ह्यातनं मुक्त व्हायचं असतं. मग तिला एक दिवशी राहवत नाही आणि ती आपल्या बापाकडे जाते आणि बापाला म्हणते मला एक कन्फेस करायचं आहे. बाप म्हणतो बोल. ती म्हणते मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं की माझ्या मुलाचा बाप हा झेन गुरु आहे. माझ्या मुलाचा बाप
हा XYZ आहे. हा आणखीनच हादरतो. तो म्हणतो की अरे तू काय कसलं धर्मसंकट माझ्यासमोर आणलेलं आहेस की मी त्या माणसाला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलेला आहे. तो सगळं तुझं मूल एखाद्या बापासारखं सांभाळतो आहे आणि तू मला काय काय आता मी काय करू. ती म्हणते तुम्ही काहीही करा पण मला माझा जो ज्याला मी माझा नवरा मानते खरं, जो माझ्या मुलाचा बाप आहे त्याच्याबरोबर मला पाठवा. मी काही इथं राहू शकत नाही. अतिशय खिन्न मनस्थितीमध्ये हा मुखिया त्या डोंगरावर रात्रीचा जातो आणि पहिल्यांदा जाऊन त्या झेन गुरुचे पाय धरतो. तो म्हणतो गुरुजी मला माफ करा, माझ्या हातून एक फार मोठी चूक झाली. तो म्हणतो काय झालं काय. तो म्हणतो मला आत्ता कळलं की तुम्ही माझ्या मुलीच्या जे बाळ आहे त्याचे बाप नाही आहे, तो XYZ आहे. तो म्हणतो इज दॅट सो. ओके मग. तो म्हणतो मला मुलीला माझ्या घेऊन जायचं आहे, मी तिला नाही इथं ठेवू शकत कारण तिला इथं राहता येत नाही. तो म्हणतो इज दॅट सो. ठीक आहे. गोष्ट इथं संपली. आता ह्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका, म्हणजे लॉजिक इथं लावू नका की असं असतंय काय, असं होऊ शकतंय काय. मुद्दा काय, त्या झेन गुरुची जी आंतरिक अवस्था आहे की त्याच्यावरती आरोप केले, त्यांनी सांगितलं की बाबा मी नाही आहे पण तरी त्याच्यावरती दबाव आणला. तो म्हणतो ठीक आहे, अशी परिस्थिती आली ना, इज दॅट सो. ओके. त्याच्यावरती ती मुलगी बळजबरीनं त्याच्या गळ्यात घातली, इज दॅट सो. ठीक आहे. तुम्ही जर या सगळ्या कथेमध्ये बघितलं तर त्यांनी कुठंही विरोध केला नाही. अर्थात जिथं विरोध करायचा आहे तिथं आपण विरोध करतो. डोंट गो इन टू द टेक्निकॅलिटी ऑफ द स्टोरी, ट्राय टू अंडरस्टँड द स्टोरी. तो झेन गुरु कुठल्याही स्थितीमध्ये तो स्वस्थ होता आत. त्याचं स्वास्थ्य नाही बिघडलं. ते बाळ ज्याला त्यानं बापासारखं वाढवलं होतं ती घेऊन जाणार होती मुलगी, इज दॅट सो. ओके ठीक आहे. माझा आनंद जो आहे तो कशावरही अवलंबून नाही, तो माझ्यावर अवलंबून आहे. विक्टर फ्रँकलची गोष्ट सांगितली होती ना तुम्हाला मागे की त्या जर्मन कॅम्पमध्ये तो म्हणाला की जर्मन माझं सगळं काढून घेऊ शकतात, माझी मानसिकता नाही काढून घेऊ शकत, माझा ऍक्सेप्टन्स नाही काढून घेऊ शकत, त्याचा छळ नाही करू शकत. आणि ही गोष्ट मला असं वाटतं की मी 40 वर्षांपूर्वी वाचली होती. मला का कोणास ठाऊक त्या काळामध्ये इतकी भावली ती. मला त्यावेळेपासून असं वाटलं की आपली अवस्था या झेन गुरुसारखी झाली पाहिजे. इज दॅट सो. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो ना ती गोष्ट ऑटोमॅटिकली आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करायला लागते. या 40 वर्षांच्या काळामध्ये आज मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की मी त्या इज दॅट सो परिस्थितीमध्ये आहे, मुक्त आहे, स्वस्थ आहे, त्यामुळे आनंदी आहे. आता तुम्हाला खरंच आनंदी व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे की नाही हे तुमच्यावर आहे. विचार करा. आणि जर यातलं काहीही आत गेलं आणि ह्या भावनिक चिकटपणापासून, या अटॅचमेंटपासून, या ओव्हर अटॅचमेंटपासून नाही, ओव्हर अटॅचमेंटपासून तुम्ही जर मुक्त होऊ शकलात तर निश्चित तुम्हीही सुखी, आनंदी, स्वस्थ आणि काय पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि समृद्ध व्हाल. ही निश्चित ही माझी गुरुकिल्ली आहे स्वस्थ होण्याची. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत विचार करा. नमस्कार.